कल्पना करा, 12 वर्षाचा मुलगा जो काही दिवसापूर्वीपर्यंत खेळायचा, अभ्यास करायचा, अचानक त्याचं बोलणं मंदावलं, हालचाली थांबू लागल्या आणि हसणंही विसरला। ही कहाणी आहे जगदीशची, आंध्र प्रदेशातील कळगोटला गावातील एका मुलाची, ज्याने ज्युव्हेनाइल हंटिंग्टन्स डिजीज नावाच्या अतिदुर्मिळ जेनेटिक डिसऑर्डरशी लढा दिला आणि मृत्यूनंतर आपल्या मेंदूचं दान करून विज्ञानासाठी अमर झाला। निमहान्स म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स बेंगळुरू येथे पहिल्यांदा ज्युव्हेनाइल हंटिंग्टन डिजीजचा मानवी मेंदू संशोधनासाठी मिळाला आहे। नमस्कार, मी मेघा। हंटिंग्टन डिजीज म्हणजे नेमकं काय असतं? हंटिंग्टन रोग हा जेनेटिक न्यूरोजेनरेटिव्ह डिसऑर्डर आहे, म्हणजेच मेंदूतील पेशी हळूहळू मरत जातात। त्यावर कोणतंही औषध नाहीये, जे जीन्स मधील बदलामुळे होतात, ज्याला सायटोसिन ॲडेनिन ग्वानिन रिपीट एक्सपान्शन म्हणतात। सामान्य व्यक्तीच्या या जीनमध्ये 30 ते 35 रिपीट्स असतात, पण हंटिंग्टन्समध्ये हे रिपीट्स 40 पेक्षा जास्त असतात आणि ज्युव्हेनाइल स्वरूपात म्हणजे बालवयात होणाऱ्या प्रकारात हे रिपीट्स 60 पेक्षा जास्त असतात। जितके रिपीट्स जास्त तितका आजार लवकर आणि आक्रमक स्वरूपात प्रकटतो। 2014 मध्ये जेव्हा जगदीश 12 वर्षाचा असताना जगदीशला शिकण्यात अडचणी येऊ लागल्या, वर्तन बदललं आणि तो गप्प झाला। 2017 मध्ये त्याचं असेसमेंट निमहान्स बेंगळुरू मध्ये झालं, तेव्हा डॉक्टरांनी निदान केलं ज्युव्हेनाइल हंटिंग्टन्स डिजीज। हळूहळू त्याच्या हालचाली मंद झाल्या, बोलणं अस्पष्ट झालं, डोळ्यांची हालचाल थांबली आणि शेवटी तो अंथरुणावरच राहिला। त्याला स्टिफनेस, एपिलेप्सी म्हणजे अपस्माराचे झटके आणि वारंवार पडल्यामुळे झालेल्या हेड इंजुरीजने शेवटी जीव गमवावा लागला। 2 नोव्हेंबर 2025 रोजी ब्रेनच्या गंभीर आजाराने जगदीशचा मृत्यू झाला। जगदीशच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने असामान्य निर्णय घेतला, त्याचा मेंदू संशोधनासाठी निमहान्स ब्रेन बँकला दान केला। हा देशातील पहिला ज्युव्हेनाइल हंटिंग्टन डिजीज मेंदू दान आहे। डॉक्टर अनिता महादेवन, निमहान्स मधील न्यूरोपॅथॉलॉजी विभाग प्रमुख, स्वतःची टीम घेऊन काळगोटला गावात गेल्या। सरकारी रुग्णालयात 24 तासाच्या आत मेंदू काढण्यात आला आणि -86 डिग्री सेल्सिअस तापमानात पुढील संशोधनासाठी गोठवून ठेवण्यात आला। त्यांनी म्हटलं की हे कुटुंबाने विज्ञानाला दिलेलं एक अनमोल दान आहे। हा मेंदू संशोधकांसाठी आशेचा दीप आहे। निमहान्समध्ये आधी एक अडल्ट हंटिंग्टन्स डिजीज रुग्णाचा मेंदू दान मिळाला होता, पण ज्युव्हेनाइल प्रकारचा हा पहिलाच नमुना आहे। डॉक्टर मीरा पुरुषोत्तम म्हणतात की आम्हाला यामुळे ज्युव्हेनाइल आणि अडल्ट हंटिंग्टन्स डिजीजमध्ये जैविक आणि रचनात्मक फरक समजून घेता येतील। ज्युव्हेनाइल हंटिंग्टन्स डिजीजमध्ये मेंदूच्या बेसल गँग्लिया आणि सेरेबेलम या भागावर परिणाम जास्त होतो, तर अडल्ट प्रकारात मोटर कंट्रोल आणि मूड बिहेवियरवर परिणाम जास्त दिसतो। हे फरक समजले तर भविष्यात उपचार किंवा जीन थेरपीचा मार्ग खुला होऊ शकतो। जगदीशाचा हा आजार जेनेटिक होता। त्याचे वडील त्यांच्या 30व्या वर्षी या आजारामुळे ग्रस्त झाले आणि मोठी बहीण 18व्या वर्षी, म्हणजे एका जीनच्या म्युटेशनमुळे एकाच घरातील 3 जण ग्रस्त झाले आणि तिघांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झाला। डॉक्टर निखिल रत्ना, जे त्यावेळी निमहान्समध्ये रेसिडेंट होते, ते म्हणतात की मी जगदीशाला 2017 पासून पाहत होतो। त्याची अवस्था पाहून मला जाणवलं की संशोधनात मेंदू डोनेट होणं किती महत्त्वाचं आहे। हंटिंग्टन डिजीजचा उपचार आजही मर्यादित आहेत आणि रुग्ण हळूहळू हालचाल, बोलणं, आठवण सगळं गमावतो। HDSI म्हणजे हंटिंग्टन डिजीज सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कौशिक सांगतात की काळजी घेणाऱ्यांसाठी हा प्रचंड भावनिक आणि आर्थिक भार आहे। भारताला हंटिंग्टनसाठी खास पॅलिएटिव्ह आणि मल्टीडिसिप्लिनरी सेंटरची गरज आहे। त्याच्या पत्नी सुद्धा हंटिंग्टन डिजीजने ग्रस्त आहे, त्यामुळे ते म्हणतात की पाश्चिमात्य देशाप्रमाणे एकत्रित उपचार केंद्र भारतातही असावीत। जगदीशचं मेंदूदान फक्त एक संशोधनाचा विषय नाहीये, तर मानवतेचं एक प्रतीक आहे। असा दुर्मिळ रुग्णांच्या मेंदूवर संशोधन केलं गेलं तर भविष्यात जीन थेरपी, सेल रिपेअर टेक्नॉलॉजी आणि औषध निर्मितीचा नवा मार्ग खुला होईल। निमहान्समध्ये आज 450 पेक्षा जास्त मेंदू नमुने आहेत, पण प्रत्येक अशा दानामागे एक कुटुंबाचं दुःख आणि धैर्यच दडलं आहे।
जगदीश आता आपल्यात नाहीये, पण त्याचा मेंदू संशोधनासाठी वापरण्यात येईल. त्याला त्याच्या पालकांनी मृत्यूनंतरही जीवन दिलं. हंटिंग्टन्स डिझीज या ब्रेनवरील आजाराच्या भविष्यातील उपचारासाठी संशोधन आवश्यक आहे आणि हे मेंदूदान खूप महत्त्वाचं ठरणार आहे. या आजाराबद्दल तुम्हाला काय वाटलं आणि तुमची राय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी मेघा मोहिते. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.